जय शिवराय मित्रांनो, नमस्कार. मी विनय आज स्वागत करत आहे आमच्या नवीन युट्यूब चॅनलवर शिवनेरी क्लासेस. भरपूर दिवसापासून आपल्या स्टुडंट्सची डिमांड होती की एसएससी जीडी आणि येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी आपण युट्यूब चॅनल चालू करावा आणि त्यांच्या डिमांडनुसार आपण आजपासून एसएससी जीडी मार्फत आपण सुरुवात करणार आहे आमच्या ह्या युट्यूब चॅनलची. तर आपण सुरुवात करणार आहे टॉप 200 एसएससी जीडी गणितचे क्वेश्चन्स. लँग्वेज असणार आहे आपली हिंदी आणि मराठी. आपले क्वेश्चन्स इंग्लिश आणि हिंदीमध्ये असतील. एक्सप्लेनेशन मी ड्युअल मीडियम मध्ये ठेवणार, मराठी आणि हिंदीमध्ये. चला सुरुवात करूया विदाउट वेस्टिंग मोर टाइम. तर पहिला क्वेश्चन आपला आहे एकदम सोपा की 4 न भाग होणारी संख्या यामध्ये कोणती आहे मित्रांनो? कोणती संख्या 4 न विभाग होते? तर काय करायचं, फक्त 4चं डिव्हिजिबिलिटी रूल काय म्हणते मित्रांनो? 4 कोणती संख्या 4 न विभाग होते? आपल्याला फक्त लास्टचे 2 डिजिट बघायचे. कोणते? लास्टचे 2 डिजिट तेवढे बघायचे. लास्टचे 2 अंक बघायचे की लास्टचे 2 अंक कोणते भाग होतात 4 न. तो ऑप्शन आपला 42 4च्या टेबलमध्ये येत नाही. 42 डझंट कम इन 4 टेबल. हा ऑप्शन चुकीचा झाला. 70 4 न डिवाइड होत नाही, तर हा पण ऑप्शन चुकला. 34 हे पण 4च्या टेबलमध्ये येत नाही, तर हा पण चुकला. 48 4च्या पाढ्यात येतोय, इट इज डिव्हिजिबल बाय 4, तर हे झालं आपलं उत्तर ऑप्शन नंबर 4. तर लास्टचे 2 अंक 4 न भाग व्हायला पाहिजेत किंवा लास्टचे 2 अंक काय व्हायला पाहिजेत? एक तर माझ्या 0 0 व्हायला पाहिजेत किंवा डिवाइड व्हायला पाहिजेत. हे 4चं रूल. तुम्ही म्हणणार आणि एक्स्ट्रा काय विचारू शकतात? जर समजा 8चं रूल म्हटले की 8 न कोणती संख्या भाग होते, तर मित्रांनो लास्टचे तुम्ही 3 अंक पाहायचे, लास्टचे 3 डिजिट्स तुम्ही पाहायचे, ते भाग होतात काय नाही. किंवा और तुम्ही म्हणू शकताय लास्टला आपले 3 शून्य असणे आवश्यक आहे. इथंही तेच आणि इथं 3 डिजिट पाहायचे. हे आहे 4चा आणि 8चा नियम. तर दुसरा प्रश्न 2019 मध्ये यावेळेला एड्युकेटी एक्झाम घेत आहे. चान्सेस आहेत की हे प्रश्न डेटा इंटरप्रिटेशनचे हे पण घालू शकतात. तर पहा प्रश्न काय कि नीचे दिया गया बार चार्ट 7 विभिन्न प्रकार की मिठाइयों को दर्शाता है. इसमें उपयोग की गई चीनियों को. जरासं झूम करा, कारण तुम्हाला दिसते काय माहित नाही मला. हे आपल्याकडे शुगर आहे, सॉरी काय आहे ते, स्वीट्स आहेत. जसं हे असेल जिलेबी. हा वैष्णवी तुला काय आवडते? तिला आवडते रसगुल्ला. हे रसगुल्ला आहे. रसगुल्ला मध्ये बघा साखर किती घातले? 32% घातले. पहिल्या स्वीट मध्ये किती? 23% घातले. ते सगळं दिलेलं आहे. साखरेचं प्रमाण, शुगर यूज दिलेलं आहे. तर मित्रांनो बघा, मिठाई S4 इसका वजन है 150 kg. मिठाई S4. तुला कोणतं आवडते रे शिवपुत्र? तुला कोणतं स्वीट आवडते सांग? बालुशाही. याला हा म्हणतोय मला बालुशाही आवडते. आता हे घेतोय हे स्वीट S4 हे बालुशाही आहे. आता बालुशाही मध्ये बालुशाही किती घेतलास रे तू? 150. सिलेक्शन झालं याचं कशामध्ये? एसएससी जीडी मध्ये. तर 150 kg काय आणला? बालुशाही आणला. आता ह्याला कोणतं विचारलं की ह्याच्यामध्ये साखर किती घातले, तर बघायचे S4 मध्ये साखरेचं प्रमाण किती आहे? 18%. तुम्हाला दिसत नसेल, मी लिहिन इथं 18% दिलेलं आहे. फक्त 150चं 18% काढा तुम्ही मित्रांनो, त्याच्यातली साखरेचं प्रमाण तुमचं निघून जाईल. तर 50 न भाग द्या. 50 × 3 आणि 50 × 2. 2 एकम 2, 2 × 9 18 आणि 3 × 9 27. 27 kg यामध्ये साखरेचं प्रमाण आहे. कधी कधी प्रश्न असेही येऊ शकतात काय की S4 आणि S7 मध्ये मिळून किती साखर आहे, तर तुम्हाला पर्सेंटेज पाहिजे की 18%, 19%, किती किती केजी दिलेत त्याचे टक्के काढा. पुढच्या प्रश्नाला जाऊया. समजलं नसेल तर पॉज करा, चांगल्या पद्धतीने पहा प्रश्न आणि पुढे जा. नेक्स्ट पहा LCM चा क्वेश्चन. एकदम सोपा प्रश्न आहे की ह्या दिलेल्या व्हॅल्यूचं LCM म्हटल्यावर लसावी किती, लघुत्तम समापरिवर्तक इनका कितना है. तर मित्रांनो LCM बघायचे. त्यामध्ये कोण कोण आहेत? ABC ABC ABC. त्या सर्व बेसना घ्यायचं. ABC ना घ्यायचं. A B आणि C सर्वांना घ्यायचं. समजा इथं कुठेतरी D जरी दिलाय, जर इथं मध्ये D दिलाय, तर त्या D लाही घ्यायचं. LCM मध्ये जे तुम्हाला बेस मध्ये दिसतंय ते सर्वांना घ्यायचं. आणि ह्याला म्हणतोय आपण पॉवर घातांक. काय करायचं? सर्वात जास्ती ओके हायेस्ट पॉवर लावायची. LCM काढताना हायेस्ट पॉवर. ठीक आहे, याची पॉवर A ची सर्वात जास्ती पॉवर. ओके, घातांक कोणता आहे? तुम्ही म्हणणार सर 3 आहे. मी इथं लिहितो 3. B चा सर्वात मोठा पॉवर कोणता आहे? एक्सपोनंट कोणते आहे? तुम्ही म्हणणार सर हे पण 3च आहे. इथंही लिहिलं 3. आणि C चं कोणतं आहे? इथं 2, इथं 1, इथं 2. सर्वात जास्त कोणतं आहे? 2. तर हे झालं आपलं LCM. तुम्ही म्हणणार जर उत्तर कोणतं आहे? ऑप्शन सांगा तुम्ही सगळेजण. कुठे आलं हे?
ऑप्शन नंबर ए मध्ये. जर हाच प्रश्न तुम्हाला असा विचारला की सर हायेस्ट कॉमन फॅक्टर किती आहे, व्हॉट इज द हायेस्ट कॉमन फॅक्टर, फक्त कॉमन असलेली संख्या. आता ह्या तिघामध्ये एबीसी आहे, एबीसी लिहून घेऊया, ए बी आणि सी. आता हायेस्ट कॉमन फॅक्टर मतलब मसावी, त्याच्यामध्ये काय करायची, लो पॉवर, लोवेस्ट पॉवर. ठीक आहे, पॉवर म्हटल्यावर काय, घातांक की वरची संख्या. ए ची सर्वात कमी किती आहे, तर काही नाही म्हटल्यावर एक आहे, तुम्ही एक लिहा. बी ची सर्वात कमी किती आहे, ती पण सर एक आहे, ती तुम्ही एक लिहा. सी ची सर्वात कमी कोणती आहे, काही नाही म्हटल्यावर एक असते, इथं एक आहे, इथंही एक लिहा. ए बी सी पॉवर किती, 1 1 1. ओके, तुम्ही म्हणणार आणि काय सर दुसरं काय येऊ शकते, पहा इथं प्रश्न जर तुम्हाला असा दिला 4 ची पॉवर 3 आणि 5 ची पॉवर 2 आणि इथं दिलं 5 ची पॉवर 7 इंटू 9 ची पॉवर 2. आता ह्या दोघांचं एलसीएम किती, तर मित्रांनो लसावी किती, व्हॉट इज द एलसीएम, लघुत्तम समापरिवर्तक. तर काय करायचं, सर्व संख्यांना, खालच्या संख्यांना सर्व संख्यांना घ्या. तुम्ही म्हणणार कोणकोणती, 4 5 आणि 9 आहे, मी सर्वांना लिहितो 4 5 आणि 9. एलसीएम लोवेस्ट, खरं उलट, सगळ्यात हायेस्ट पॉवर लावायची. 4 ची सर्वात हायेस्ट पॉवर सर 3 आहे, 5 ची हायेस्ट पॉवर 2 काय 7, 2 नाही 7 आहे, इथं लिहा तुम्ही 7. 9 ची सर्वात मोठी म्हटल्यावर 2, तुम्ही लिहिलं 2. जर तुम्ही म्हटलं की एचसीएफ काय विचारणार सर, ह्यामध्ये हायेस्ट कॉमन फॅक्टर काय येईल, फक्त कॉमन घ्या. 4 5 5 9 मध्ये कॉमन कोणतं आहे, फक्त सर 5 आहे. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, लोवेस्ट पॉवर, 5 ची सर्वात कमी पॉवर कोणती आहे, 7 नाही 2 आहे, तर इथे लिहिलं आपण 2. तर एक 2 प्रश्न मी तुम्हाला सांगितलो, स्लोली पॉज करा व्हिडिओ आणि हे सगळं नोट डाऊन करून घ्यायला पाहिजे. तर हे झाले आपलं एलसीएम आणि एचसीएफ मधलं विचारलेले प्रश्न, असे विचारले जाऊ शकतात. पुढे जाऊया नेक्स्ट. हा आहे आपला कोणता, औसत वरचा. औसत म्हटल्यावर इंग्लिशमध्ये एव्हरेज की एव्हरेज वाला प्रश्न. शॉर्ट ट्रिक मध्ये सांगेल तुम्हाला, काही लेंदी मेथड सांगत नाही आज फक्त मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक मध्ये सांगतो की काय शॉर्ट ट्रिक सर यूज करू शकताय. लेंदी मेथड तुमच्या बुक मध्ये मिळेल, मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक मध्ये सांगतो की एका लाईन मध्ये उत्तर कसं काढायचा. पहा प्रश्न, 18 छात्रों का औसत अंक है 190, 190. 18 छात्रों का औसत कितना, 190 है. जी सर, त्यांचा औसत दिले की आमच्या शाळेमध्ये मुलाने स्कोर केलेत, ही कोणती तर दुसरी एग्जाम आहे, 190 सगळ्यांचा औसतन स्कोर आलेला है. लेकिन बाद में पता चला कि एक छात्र को गलती से 64 की जगह पे 46 दिया गया. आता 64 त्याने स्कोर केला, खरं त्याला किती दिले, फक्त 46 दिले. मग तो काय करणार, रिव्हॅल्युएशनला पेपर पाठवणार, रिव्हॅल्युएशन मध्ये म्हणणार माझे तर स्कोर जास्त होते, तुम्ही मला दिला कमी, तर त्याचे मार्क्स काय करायला पाहिजेत, आता वाढायला पाहिजेत. ओके, 64च्या जागेला 46 मिळाले, मार्क्स किती वाढायला पाहिजे मित्रांनो, तुम्हीच विचार करा. टोटल 46 पासून 64, 18 मार्क वाढायला पाहिजेत. किती मार्क वाढायला पाहिजेत, 18 मार्क वाढायला पाहिजेत. प्रश्न पहा काय करा, उन छात्रों के अंकों का सही औसत कितना है. उन छात्रों का सही औसत, हा जो औसत होता तुम्हाला जो दिलाय, हा पहिला दिलेला औसत किती, 190. खरं ते चुकलाय का, त्या मुलाचे बिचाऱ्याचे मार्क 18 कमी दिले, तर तो कंप्लेंट केला, तर माझे मार्क वाढवा. त्याचे मार्क वाढले तर पूर्ण क्लासचे मार्क्स वाढवणार. आता आमचा हा साहिल समजा आता आमच्या क्लासमध्ये, शिवनेरी क्लासमध्ये टॉप केला, तर आम्ही म्हणतोय पूर्ण क्लास, आमचे सगळे मित्र म्हणतात आमचा परफॉर्मन्स शिवनेरीचा चांगला आलाय. तर कुणाचे मार्क्स जर वाढले तर औसत पण वाढणार. सर किती वाढणार, 18 वाढणार, आणि ह्याचा परफॉर्मन्स पूर्ण क्लास वरती दिसणार. 18 कितना स्कोर बढ़ रहा है, 18, और कितने छात्रों पे बढ़ने वाला है, 18. औसत हमारा बढ़ने वाला है 18 छात्रों पे. तर 18 न 18 गेलं, राहिलं किती, 1. तर उत्तर आलं की नवीन औसत 191. ऑप्शन नंबर कोणता म्हटला तुम्ही, सी, हे उत्तर. जर समजा ह्या क्लासमध्ये 36 मुलं असली असती, 36 मुलं, तर 18 वाढले, डिवायडेड बाय 36, मुलांची संख्या खाली ठेवायची. लक्षात ठेवा, जुनं औसत लिहून घ्या. कसं लक्षात ठेवायचं, ओल्ड एव्हरेज लिहा तुम्ही इथं. त्यानंतर मार्क जर वाढत असतील तर प्लसचं सिम्बॉल, मार्क जर कमी होत असतील तर मायनसचं सिम्बॉल. किती मार्क वाढत आहेत पाहायचं, इथून इथं सर 18 मार्क्स इज इन्क्रीजिंग, 18 मार्क लिहा. किती मार्क वाढणार आहेत, 18 मार्क्स वाढवायचेत, अजून 18 मार्क वाढवायचेत. डिवायडेड बाय काय करायचं, नंबर ऑफ स्टुडंट्स.
किती छात्र आपल्या क्लासमध्ये आहेत ते छात्र इथे लिहायचे. जर ह्या शाळेमध्ये 50 मुलं असली असती तर मी इथं 50 लिहिलो असतो. 100 असली असती तर मी इथं 100 लिहिलो असतो. लक्षात ठेवा, 18 न 18 गेले, 190 प्लस 1 191. हे उत्तर ह्या प्रश्नाचं. कधी कधी तुम्ही म्हणणार एक्स्ट्रा प्रश्न पण येतात काय? होय, या कॉन्सेप्ट वरती एक्स्ट्रा प्रश्न एका विद्यार्थ्याच्या जागेला 2 विद्यार्थी येऊ शकतात. तर किती किती मार्क्स त्याचे वाढलेत ते तुम्ही पाहायचे. ठीक आहे, आणि त्या पद्धतीने करा. पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न म्हटल्यावर आमचा हा SSCचा 2025-26चा हा बेळगाव मधला आमच्या ऑफलाईन कोचिंगचा रिझल्ट. ठीक आहे, 80च्या वरती स्टुडंट्स यामध्ये सिलेक्शन झालेले आहेत. कोणत्याही स्टुडंट्सना येऊन विचारा, सर्व स्टुडंट्स आमचे SSC मध्ये ह्या वर्षी सिलेक्शन झालेले आहेत. मागच्या वर्षीही आमचा स्कोर चांगला होता. रिझल्ट या वर्षी जो आमचा टॉप स्कोर झालेला आहे 132 झालेला आहे. हायेस्ट स्कोर आहे 132. महाराष्ट्रातून स्टुडंट आलेला त्याचे स्कोर झालेला आहे 132. आणि बाकी स्टुडंटचे पण चांगले स्कोर आहेत. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर ऑफलाईन क्लासेस आपले शिवनेरी कोचिंग बेळगाव इथं चालतात. आमच्या इथं दोन्ही बॅचेस आहेत बेळगावमध्ये, मराठीमध्ये आणि हिंदीचे वेगळे बॅचेस, आणि कन्नडामध्ये पण आपला बॅचेस आहेत. वेगवेगळे क्लासरूम, एका क्लासमध्ये कन्नडा बॅच असते, एका क्लासमध्ये आपली मराठी बॅच असते. तर त्या पद्धतीने हे क्लासेस घेतले जातात. पुढे जाऊया. चौथा प्रश्न, क्वेश्चन नंबर 4 काय आहे पहा. SSC 2025 मध्ये मागच्या वर्षी विचारलेला प्रश्न कि 36 और एक संख्या n का मध्यानुपात कितना है? 8 और 32 के मध्यानुपात का 3 गुना है, तो संख्या n का मान ज्ञात करे. तर मित्रांनो, तिसरा अनुपात असं कोणते अनुपात? मध्य अनुपात दिलेला आहे. मध्य अनुपात म्हटल्यावर काय? तुम्ही एक लक्षात ठेवा, असल्या प्रश्नाला एक शॉर्ट ट्रिक्स म्हटल्यावर फॉर्म्युला करायलाच पाहिजे की मध्य अनुपात काढण्यासाठी जे मध्य अनुपात बघा ABC तुम्हाला माहितीच असेल, प्रथम अनुपात, मध्य अनुपात आणि तिसरा अनुपात. जर ते मध्य अनुपात काढायचंय तर त्याचा फॉर्म्युला लक्षात राहायला पाहिजे की A आणि C चं अंडर रूट म्हटल्यावर A इंटू C का क्या? वर्गमूल. ये इसका फॉर्मूला याद रखना है. अब जरा ध्यान से देखिए, 36 और संख्या n का मध्यानुपात. आता 36 आणि एक संख्या n, 36 आणि संख्या n, इसका मध्य अनुपात कितना होगा? सर 36 इंटू n. मध्य अनुपात मतलब क्या? दोनों संख्याओं को इंटू करो, इसके ऊपर क्या डालो? रूट डाल दो. यह मध्य अनुपात. यह मध्य अनुपात क्या है? 8 और 32 के मध्य अनुपात का 3 गुना है. इथं यांचा पण मध्य अनुपात म्हटले. ये किसके बराबर है सर जी? ये बराबर है 8 और 32 के मध्य अनुपात के बराबर नहीं, बराबर नहीं है. इनके मध्य अनुपात का क्या है? 3 गुना है, 3 पट आहे. तर ह्याचं हे 3 पट आहे, इंटू 3 लावायचं. हा जो मध्यानुपात आहे या मध्यानुपातपेक्षा 3 पट आहे. याची जेवढी व्हॅल्यू येते त्याचं इंटू 3. इंग्लिशमध्येही पहा, इट इज 3 टाइम्स. जर 2 पट म्हटले तर इंटू 2 करा, 5 पट म्हटले तर इंटू 5 करा. आता ह्याला सॉल्व्ह करायचंय. येस, आता मला ठीक आहे सॉल्व्ह करायचंय. तुम्ही इथं बसलेले तुम्हीही सॉल्व्ह करा, तुम्ही विचार करा, पॉज करा व्हिडिओ. तर ह्याला कसं सॉल्व्ह करायचं? दोन्ही साईडला रूट आणि रूट सिम्बॉल असेल तर त्याला काढायचं कसं मित्रांनो? त्याला काढणार कसं? तर पहा काय करायचं. दोन्ही साईडला स्क्वेअर करा. काय करा? स्क्वेअर करा. स्क्वेअरिंग बोथ द साइड. स्क्वेअरिंग बोथ साइड. मराठी वाले तुम्ही लिहून घ्या, हिंदी वाले दोनों बाजू में वर्ग करो. वर्ग केला, इथंही वर्ग केला तर ते वरचं सिम्बॉल ना टोपी, ती टोपी जाते दोन्ही बाजूला. म्हटल्यावर हे कॅन्सल होत जाते. हे होतंय 36 इंटू n. किती होते मित्रांनो? 36 इंटू n इज इक्वल टू 8 इंटू 32. याचं काय होणार? 3च राहणार नाही. अरे वर्ग केलंय, हे वर्ग आणि हे रूट गेलं, वर्ग आणि रूट गेलं तर 3चा वर्ग किती? 9. ह्याचं 9 येणार. ही संख्या आपली 9 होणार. फक्त वर्ग केल्यावरती रूट टोपी जाते आणि हे असेच असे राहतात. तर ह्याच्यावरती रूट सिम्बॉल नव्हता तर याचा वर्ग होणार 3 स्क्वेअर, दॅट इज 9. आता तुम्ही फक्त सिम्प्लिफाय करायचं ह्या बाजूनं त्या बाजूला. तर ह्या बाजूनं त्या बाजूला कसं सॉल्व्ह करायचं बघा. 8 एकम 8, 8 न जात नाही ते, 9 एकम 9, 9 इंटू 4 36, 9 4 जा 36, 4 एकम 4, 4 अरे काय राहिलं रे, 4 इंटू राहू दे, 4 इंटू 8 32. हे 8 राहिलेलं ना, 8 राहिलेलं आपलं, 8ला भाग मग अशी द्यायचं होतं. 9 इंटू 4 36, 4 इंटू 8 32,
त्यानंतर 8 इंटू 8 किती 64 64. तर मित्रांनो n इज इक्वल टू किती झालं 64. उत्तर आपलं आलं ऑप्शन नंबर ए. लक्षात ठेवायचं. कमेंटमध्ये सांगा तुम्ही तुम्हाला कसं क्लासेस हवे आहेत तेही सांगा, कारण आपला हा पहिला व्हिडिओ आहे. जर तुम्हाला फास्ट पाहिजे तर फास्ट मध्ये तुम्ही काही तुमचे ओपिनियन असेल, आवडला असेल तर तोही तुम्ही कमेंट जरूर नक्की करावा की सर क्लासेस चांगले झाले त्या पद्धतीनं करा. म्हटलं आम्हालाही प्रोत्साहन मिळतोय. आता बसलेली मुलं ती बघूया, त्यांनाच विचारूया क्लासेस ठीक आहे काय जरा स्लो जायला पाहिजे. बरोबर आहे, ठीक आहे म्हटल्यावर त्यांना बाकीच्यांना समजेल. तुम्ही ऑफलाईन वाले स्टुडंट्स तुम्हाला आता ऑलरेडी रिव्हिजन होत आहे हे सगळं, ठीक आहे. हा, तर तुम्हीही नक्की कमेंट करा. क्लास आवडला असेल तर खरोखर नक्की कमेंट करा. आणि इम्प्रूव्हमेंट पाहिजे असेल, नाही सर असे गणित घ्या त्या पॅटर्नचे घ्या तेही घ्या, ठीक आहे. ऑलरेडी मी कन्नडामध्ये व्हिडिओ केलेले आहेत, कारण आपल्या बेळगावमध्ये दोन्ही व्हिडिओ चालतात. त्याच्यामध्ये माझे ऑलरेडी 67,000 सबस्क्रायबर झालेत. आपण आता हा मराठीमध्येही व्हिडिओ चॅनल चालू केलेला आहे. तर तुमचाही जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर तुमच्या सबस्क्रिप्शन पासून चालू व्हायला पाहिजे. त्या मुलांना आपल्यालाही प्रोत्साहन मिळेल या चॅनलमध्ये. आणखी बाकी टीचर्सना मी सांगेन की व्हिडिओ बनवायला, तर लवकरात लवकर बाकी विषयाचे क्लासेस पण होतील. पाहूया नेक्स्ट प्रश्न. कोणत्या चॅप्टरचा आहे सांगा. येस, तुम्ही सांगा कोणत्या चॅप्टरचा प्रश्न आहे हा. कोणता? अनुपातचा प्रश्न आहे. काय आहे बघा की रुपाली ने गणित में विज्ञान से 2 गुना अंक प्राप्त किया. बघा, मोठे प्रश्न कधीही असले ना त्याला तुम्ही डिकोड करत जावा. प्रश्न कारण एक्झाम मध्ये पूर्ण प्रश्न वाचणार, डिकोड करत जावे की रुपाली ने गणित में विज्ञान से 2 गुना अंक प्राप्त किया. उसके बाद में गणित, विज्ञान और कंप्यूटर, यह टोटल अंक उसके 234 है. तर 3 विषय आहेत माझ्याकडे, मॅथ्स, सायन्स आणि कम्प्युटर. मी इथं लिहून घेतो की मॅथ्स, सायन्स आणि कम्प्युटर हे आपले 3 विषय आहेत. जरा असं स्लो करतो, ठीक आहे. आता इथे एक स्टुडंट मला म्हणत आहे जरा असं स्लो असं करा, स्लो करा म्हटला तर स्लो करूया. गणित में विज्ञान के 2 गुणे है. गणित मध्ये विज्ञानपेक्षा दुप्पट घेतलाय. जर विज्ञान मध्ये त्यांनी 1 घेतलं तर गणित मध्ये त्याचा स्कोर झालाय 2. 2 पट म्हटल्यावर 1:2. जर 3 पट म्हटले तर 1:3. 5 पट म्हटले तर 5:1. तर लिहायचं त्या पद्धतीने. पुढे बघा, हे नंतर बघूया आपण. 234 काय टोटल आहे ते नंतर पाहूया. गणित और कंप्यूटर में अंकों का अनुपात 4/3 है. गणित आणि कंप्यूटर, गणित म्हटल्यावर हा पहिलं सब्जेक्ट आणि कोणतं कम्प्युटर हे तिसरं सब्जेक्ट, त्या दोघांचा अनुपात आहे 4/3. हे 4 आहे तर ह्या बाजूची संख्या सर 3 आहे. हे 2:1 तर ह्या दोघांचा अनुपात झाला 4:3. तर बघा मित्रांनो, कधीही असं असलं या दोघांचा अनुपात या दोघांचा तिघांचा मिळून अनुपात आपल्याला काढायचा आहे. तर कसं करावे. मॅथ्स एकच सब्जेक्ट आहे, मॅथ्स एकच सब्जेक्ट आहे, तर दोघांचे अनुपात मधली संख्या सेम असायला हवी. ओके, उसकी संख्या क्या होनी चाहिए, सेम होनी चाहिए. सर जी इधर 2 है इधर 4 है, ना इंसाफी. दोनों को सेम करना है कैसे, इस संख्या को भी 4 कर दो. सर जी इसको 4 कैसे करेंगे आप बताओ सगळेजण. ह्याला 4 कसं करायचं, इंटू 2 करा. वरच्या संख्येला काय करा मित्रांनो, फक्त इंटू 2 मारा, इंटू 2 करा. तर 2 इंटू 2 किती झालं, 4 झालं. जर तुम्ही इकडे इंटू 2 केला तर ह्या बाजूलाही इंटू 2 करणे. 2 इंटू 1 किती झाले, 2. तर बघा मॅथ्सचा स्कोर झाला 4, सायन्सचा झाला 2, कम्प्युटरचा झाला 3. एका लाईन मध्ये लिहून घ्या, मॅथ्स, सायन्स आणि कम्प्युटर. मॅथ्सचा झाला 4, सायन्सचा झाला 2 आणि आपला कम्प्युटरचा झाला किती, 3 झाला. मॅथ्स, सायन्स आणि कम्प्युटर तीनों सब्जेक्ट का कुल अंक म्हटल्यावर टोटल दिलेले आहे 234. तर तिघांना प्लस करूया. 4 आणि 2 6, 6 आणि 3. सरजी टोटल किती झाले, 6 आणि 3. तुम्ही म्हणणार 9 झाले. तर हे झाले 9. आता तुम्ही वरचं लिहून घ्या, मी इरेज करणार आहे पहा. 9 झाले टोटल आपले 9. तर इथं किती दिले, 234. तुम्ही लिहून घ्या 234 म्हटलं की टोटल अंक इथं किती आहे, 9. 9 के बराबर 234 टोटल कितीच्या बरोबर, 9च्या बरोबर. आपल्याला कोणती व्हॅल्यू शोधायचे, आपल्याला शोधायचे गणित में, मैथ्स में उसका स्कोर कितना हुआ है सर जी, 4 हुआ है. इंटू 4, 9 एकम 9, 9 इंटू 2 18, 5 राहिले, 9 6 54, 26 इंटू 4 करा, 52 चा डबल 104, 104. सर जी ऑप्शन नंबर डी इज द आंसर फॉर द क्वेश्चन. ऑप्शन नंबर डी ये इस प्रश्न का उत्तर है, याद रखिए.
और कोई मेथड हो सकता था? लावायला आला असता, खरं मॅथ्स मध्ये 4 अनुपात आहे. 4 अनुपात माझी नजर इथंच गेली. 4 अनुपात म्हटल्यावर 4 न भाग होणारी ही पण संख्या आहे, ही पण संख्या आहे. एक्झॅक्टली सांगायला आलं नसतं. म्हणून हे केलं आपण. पुढे जाऊया नेक्स्ट प्रश्न पहा. औसतचा प्रश्न आला. काय आहे प्रश्न परत एकदा पहा. एक फैक्ट्री में 96 कर्मचारियों का औसत है 32, पुरुषों की औसत 41 और महिलाओं की औसत 25. फैक्ट्री में महिलाओं की संख्या कितनी है? असा हा कधीही प्रश्न आला तर हा ऍक्च्युली कॉन्सेप्ट येतोय आपण एलिगेशनचा. कोणतं मित्रांनो, एक लेसन आहे, तुम्ही पाहिलं असणार तुमच्या एसएससी मध्ये, एलिगेशन. आणि हे तुम्हाला सगळे बघा, एसएससी चे सगळेच्या सगळे तुम्हाला रेल्वेमध्येही कामात येतात. रेल्वे किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा असले तर हे प्रश्न येतात तुम्हाला, की फॅक्टरीमध्ये एवढे कर्मचारी आहेत. तर एलिगेशन मध्ये कसं ओळखायचं एलिगेशन? बघा, एलिगेशन मध्ये मला 3 क्वांटिटी पाहिजेत आणि तिन्हीच्या तिन्ही सेम असणे आवश्यक आहे. 1, 2 आणि 3. तिन्हीच्या तिन्ही सेम म्हटल्यावर तिघांचं औसत दिलं पाहिजे. ऍव्हरेज, ऍव्हरेज आणि ऍव्हरेज. जसं समजा इकडं पुरुषांचं औसत, इथं महिला, महिला म्हटल्यावर फिमेल, आणि इथं दोघांचं मिळून मेल आणि फिमेल दोघांचं मिळून इथं लिहायचं. कुठे? खाली लिहायचं. मेल आणि फिमेलचं मिळून तुम्ही खाली लिहायचं. एवरेज किसका सर जी? मेल प्लस फीमेल. पुरुषों का औसत कितना है? 32 है, तो इसको हमने डाल दिया सर जी 32. महिलाओं का औसत नहीं नहीं कितना है रे? पुरुषों का नहीं हो. किसका है? 32 किसका है? कर्मचारियों का. कर्मचारी म्हटल्यावर पुरुष आणि महिला हे दोघं मिळून, पुरुष आणि महिला दोघांचं 32. इथं लिहूया 32. आणि पुढे काय? पुरुषों का औसत है 41. पुरुषांचं इथं 41 लिहा. पुरुषांचं लिहा तुम्ही 41, 41. महिलाओं का औसत कितना है? 25. तर महिलाओं की कितना औसत आपको लिखना है? यहाँ पे लिखना है 25. इथं लिहायचं 25. एलिगेशन मध्ये काय लक्षात ठेवणे? मोठी संख्या सर 41, इथून ही संख्या वजा करा. 41 पासून मधल्या संख्येकडे जाऊ, मोठ्या संख्याकडून मधल्या संख्येला. 41 मायनस 32 तुम्ही इथं लिहायचं. तुम्ही म्हणणार किती सर? 9 झाले. त्याच पद्धतीनं आता मधली संख्यातून ही संख्या वजा करा. 32 मायनस 25 किती झाले? तुम्ही म्हणणार 32 मधून 25 वजा 7 राहिलं. ही खालची संख्या जी येते ना, ती असते अनुपात. लक्षात ठेवा, ही असते आपली रेशो. सर कुणाची रेशो? ही कुणाची? ही आहे पुरुषांची. कोण हे? मेल्स. आणि हे फिमेल्स. हे पुरुषांचं अनुपात आणि हे महिलांचं अनुपात. म्हटल्यावर ह्या फॅक्टरीमध्ये हा प्रश्नही एक्झाम मध्ये येतोय. पुरुष और महिला का अनुपात कितना है? संख्या का अनुपात. हा, कधी पण खालचं नंबर येते हे नंबरचा अनुपात असतोय. संख्या का, नंबर ऑफ पर्सन्स मेल एंड फीमेल. लड़का और लड़कियों का अनुपात कितना है? संख्या का 7 और 9. ओके, जैसे आपण बघतोय कोणत्या तर एक गोल्ड ज्वेलरीमध्ये 22 कॅरेट गोल्ड आणि 24 कॅरेट गोल्ड. 22 कॅरेट गोल्ड आणि 24 कॅरेट गोल्डचं किती प्रमाण यूज केलं? कॉपर आणि झिंक म्हणून प्रश्न येतात की कॉपर किती वापरलं आणि झिंक किती वापरलं. कॉपर वापरलं 7, झिंक वापरलं 9. तसंच हे आहे आपण संख्या 7 आणि 9. प्रश्नामध्ये काय दिले? 96 कर्मचारी म्हटल्यावर टोटल 96 होते. इथं किती झाले? 7 आणि 9 मिळून झाले मित्रांनो 16. टोटल किती झाले? 16. टोटल झाले आपले सरजी 9, 7 पुरुष 9 महिला आहे. टोटल झाले आपले 16. तर प्रश्नामध्ये किती दिले? 96. शोधायचे काय? महिलाओं की संख्या. मित्रांनो महिलाओं की संख्या कितनी है? 9. 9 म्हटलं की किती? 16च्या टेबलमध्ये 96 केव्हा येते? 16 6 96. 16 इंटू 6 96. सेम संख्या इथे इंटू मारा, इंटू 6 6 9 54. 54 ह्या प्रश्नाचं ऑप्शन नंबर बी. हे झाले आपलं उत्तर. फिमेल्स काढायचे ना, हा महिलांची संख्या काढायची 54. करण्याची आवश्यकता नव्हती. महिलांचा अनुपात किती होतं? मेथड नंबर 2 9. महिलाओं का अनुपात कितना था? 9. हमारे ऑप्शन में 9 से भाग होने वाला 67 नहीं. 57 9च्या पाढ्यात येत नाही. 62 येत नाही. 54 54 9च्या पाढ्यात येते. हेच आपलं उत्तर. हे करण्याची आवश्यकता नव्हती. फक्त अनुपात बघून पण डिसाईड करता येते. बेसिक भी माहिती पाहिजे, ऑप्शन मेथड ही तुम्हाला माहिती पाहिजे. पुढे चालूया क्वेश्चन नंबर 7 वरती. ठीक आहे, तसं टायमिंग किती झाला बघा रे. ऍक्च्युअली तिथं जस्ट मला सांगा, कारण अजून मला बाकीचे पण आहेत आता दुसरे. किती? हा एवढे झाले ना? हा ठीक आहे, मला नंतर परत टायमिंग सांगा. हा पुढचा प्रश्न आपला आहे प्रतिशत म्हटल्यावर पर्सेंटेज.
ठीक है, कि संख्या में 50% की वृद्धि की गई और फिर पुनः 50% की वृद्धि की गई। मूल संख्या वापस प्राप्त करने के लिए बड़ी हुई संख्या को कितना परसेंट कम करना चाहिए? 2-3 व्हरायटीचे प्रश्न नंतर सांगतो ह्या क्वेश्चन वरती। पहा प्रश्न नंबर 7, एक संख्या में 50% की वृद्धि, संख्या माहित नाही, पर्सेंटेज मध्ये घ्यायचं 100. किती घ्यायचं? 100. त्या संख्याला धरा तुम्ही, सर जी संख्या आहे आपली 100, त्याला 50% वाढवा, वृद्धी म्हटलं वाढणे, सर 50% वाढवले तर ती झाली आपले किती? 150 झाले. ओके सर, त्यानंतर पुन्हा 50% वाढवणे, और एक बार इसे 50% बढ़ाओ, और एक बार 50% बढ़ाओ. आता 200 म्हणू नका, आता 50% म्हटल्यावर 150 चे 50% 75, 75, यामध्ये 75 वाढवायचे. 100 चे 50% 50 असतात, 100 चे 20% 20 असतात, सगळे सेम. तर बाकी संख्याचे 50% वेगळे असतात. 75 प्लस केलं तुम्ही म्हणणार किती झालं? 225 झाले. पहिला संख्या होती 100, आता झाली 225. तर मित्रांनो, प्रश्न हा नाहीये की संख्या किती झाली, प्रश्न आहे काय? बड़ी हुई संख्या को कितना परसेंट कम करना चाहिए मूल संख्या प्राप्त करने के लिए. मूल संख्या किती होती? 100, 225 झालं. आता बघा इथं कोण, आता ह्यो आहे आमचा स्टुडंट दर्शन, ठीक आहे, मन्नूर गावाचा दर्शन, ठीक आहे. आता दर्शन, समजा दर्शनचं वजन होतं 100, वजन वाढून वाढून 225 झालं. आता तो गायब झाला इथून, बस काय नाही होत, ठीक आहे. दर्शन नव्हता तो मित्रांनो, तो दुसरा कोणतर होता. हा ठीक आहे, नाव नाही घेतलं रे तुझं, ठीक आहे. आता ओके मिस्टर, तुझं नाव ठेवूया अँथोनी, आमचा मन्नूर गावाचा स्टुडंट आहे इथं अँथोनी. अँथोनीचं वजन होतं 100, 150 झालं, नंतर 225 झालं. आता अँथोनी म्हणत आहे सर वजन भरपूर वाढलंय, आता वजन मला वापस कमी करायचंय. 225 पासून 100, डॉक्टरला म्हणणार वजन कमी करायचंय, डॉक्टर म्हणणार 225 पासून 100 जायचंय, तर किती कमी करायला पाहिजे? 100 नाही रे, 125 कमी करायला पाहिजे. 125 कमी करायला पाहिजे. खरं पर्सेंटेज मध्ये पाहिजे, आकडे नको आपल्याला, पर्सेंटेज मध्ये. 125 कमी कोणत्या वजनावरती करायला पाहिजे? 225 वरती. 225 वर इंटू काय? 100. हे पर्सेंटेज कमी करनी है, डिवाइडेड बाय 225 इंटू 100. सर जी किससे काटा? कि 25 इंटू 5, 25 इंटू 9. 1/9 तुम्ही जर अभ्यास केला असेल तर 11.11 येते. जर तुम्हाला माहिती असेल की 1/9 म्हटल्यावर 11.11, तर 5/9 म्हटल्यावर याचं 5 पट, 11चं 5 पट 55.55. 55.55 एकाच ऑप्शन मध्ये आहे. 55 9/4 हा असा ऑप्शन आहे. तरी तुम्ही अंदाज मारायचं 55 9/4%. ते टायपिंग मध्ये आम्ही असं लिहितोय 9/4%. हे आपलं उत्तर झालं, किंवा डेसिमल मध्ये म्हणा 55.55%. तुम्ही म्हणणार सर आम्हाला येत नाही असं, तर काय नाही, 500 भागिले 9, 9 न भाग द्या, 55.55 ऑप्शन नंबर बी मध्ये. कधी कधी प्रश्नामध्ये फक्त डायरेक्ट असतोय की संख्या 50% बढ़ गई, अब कितना परसेंट उसे कम करना है. बघा दुसरा प्रश्न ही सांगतो, संख्या 50% बढ़ गई, अब कितना परसेंट उसे कम करना है मूल संख्या प्राप्त. तुम्ही फक्त इथं लिहायचं 100, इथं लिहायचं 150. 100 चे 150 झाले, आता 150 चे 100 होण्यासाठी 50 कमी करायचे. पहिला 50 वाढले, आता 50 कमी करणे. 50 कशावरती कमी करणे? 150 वरती. 50 डिवाइडेड बाय 150 इंटू 100. तुमचा आन्सर किती आलं? 51 जा 1/3. 1/3 म्हटल्यावर 33.33. हा प्रश्न ही येऊ शकतोय परीक्षामध्ये, लक्षात ठेवा. यह प्रश्न भी एग्जाम में आ सकता है, याद रखिए चीज. तुम्ही म्हणणार आणखीन काही असतात? होय, बघा एक एक प्रश्नामध्ये मी तुम्हाला पाहिजे तर 10 क्वेश्चन तुम्हाला सांगेन काय काय येऊ शकतात. आणखीन एक सांगतो की आणि काय विचारू शकतात यामध्ये. सर तिसरा प्रश्न काय विचारू शकतात? दुसरा तर दाखवलो मी. तिसरा प्रश्न काय? संख्या 50% बढ़ी फिर 50% बढ़ी, कुल कितना प्रतिशत वृद्धि हुई? टोटल किती परसेंटेज वाढलं? तिसरा प्रश्न. पहिले संख्या 50 बढ़ी फिर 50 बढ़ी, टोटल कितना बढ़ी? ऑप्शन मध्ये येते 100. आता नवीन मुलं काय म्हणतात? 50 वाढली, 50 वाढली, 50 50 100. चुकलं. 50 50 100 नाही मित्रांनो, पहिला 100 होतं, 50 50 वाढून किती झालं? ते 225 झालं. 100 पासून 225 किती वाढलं? 125% वाढलं. 125. तुम्ही बघायचं 100 होतं, 225 झालं, इथून इथपर्यंत किती वाढलं? 125%. किती वाढलं? 125%. किंवा फॉर्म्युला वापरा a प्लस बी प्लस ए बी डिवायडेड बाय 100. ठीक आहे, एक्स प्लस वाय प्लस एक्स वाय डिवाइड बाय 100. फॉर्म्युला ही वापरू शकतात, 100ची टेक्निक वापरू शकतात, किंवा अनुपातचा टेक्निक ही वापरू शकतात. मुव्हिंग अहेड टू नेक्स्ट क्वेश्चन. 2025 मध्ये विचारलेला प्रश्न आहे, पेट्रोलच्या वरती आहे. आता पेट्रोल वरती भरपूर प्रश्न आलेले ह्या वर्षी, म्हटलं मागच्या वर्षीच्या ह्याच्यात 2025 मध्ये बघा
पेट्रोल की कीमत 50% से बढ़ जाती है, इसकी खपत में कितने परसेंट की कमी करने पर होने वाले व्यय में केवल 14% की वृद्धी हो. एक्सप्लेन करतो आता हा प्रश्न पहा इथे. कुणाला घेऊया? कोण येणार आहे प्रश्नामध्ये? शिवपुत्र येणार. ठीक आहे. तुमची गावाची नावं घेत नाही. आता ही मुलं आम्हाला ओरडायलेत आमच्या गावाचे नाव. शिवपुत्र आलाय अमेरिकानं SSCGD एक्झाम देण्यासाठी. आता अमेरिकाचे आमचे शिवपुत्र बघा. आता काय व्हायला अमेरिकेमध्ये बघा. हा आता अमेरिकेमध्ये झालं काय, 50% पेट्रोल वाढलं. ठीक आहे, नावं घेत नाही रे गावाची तुमची, नावच घेतो बस. 100 होतं पेट्रोल. शिवपुत्र अमेरिकामध्ये पेट्रोल किती वाढलं? 50% वाढलं आहे ना. पेट्रोल किती झालं आता? 150. $100 पेट्रोल भरत होतास, आता किती झालं? $150 झालं. हा, मग इसकी खपत में कितने परसेंट की कमी कर देने पर पेट्रोल पर होने वाले व्यय इस पर होने वाले व्यय केवल 14% की वृद्धि हो. व्यय म्हटल्यावर काय? खर्च. बघा घरामध्ये सांगणार तो 50% पेट्रोल वाढलंय. ₹150 पेट्रोल होतं, आता ते पेट्रोल किती झालं मित्रांनो? 150 झाले. थांबा आणि एकदा लिहितो जरासं. मी 100 लिहिलं, आता 50 वाढलं, किती झाले मित्रांनो? 150. घरामध्ये फोन करून सांगितला, घरामध्ये येऊन म्हटला की पेट्रोल वाढलंय, तर घरात सांगतील खर्च बघ तुझा 50% वाढायचा नाही. घरामध्ये स्ट्रिक्ट दिलेत की खर्च फक्त आपला 14%नच वाढायला पाहिजे, त्याच्यावरती पैसे मी देणार नाही. तर ₹150 तर घरात मिळणार नाही. घरात काय सांगितले बाबांनी सांगितले 14% वाढलं चालेल. 14 म्हटल्यावर किती? ₹114 पर्यंत तेवढंच खर्च कर. ₹100 पेट्रोल होतं, आता 150 झालं. कारण घरात काय सांगितलंय? खर्च फक्त 14%च वाढायला पाहिजे, तेवढंच पेट्रोल. मग मिस्टर शिवपुत्र, आता तू म्हणशील पेट्रोलवाल्याला 150चं पेट्रोल देऊ नकोस, मला थोडं कमी दे. मग तो म्हणणार ठीक आहे, मी तुला जरा पेट्रोल कमी देतो. किती कमी देणार? तो 150च्या जागेला 114चं पेट्रोल भरणार. म्हटल्यावर किती रुपये कमी करणार तो सांगा? ₹36 कमी करणार. ₹36चं पेट्रोल तुम्हाला कमी देणार तो. कारण तुमच्याकडे ₹150 नाहीत, तुमचा खर्च फक्त 14%च वाढायला पाहिजे. 100 खर्च होत होता, आता 114च व्हायला पाहिजे. तर ₹36 कमी. पर्सेंटेज मध्ये कोणतं मित्रांनो? 36 ची कमी केली, कशावरती केली? 150 वरती केली. इंटू काय? 100. आता 50 न भाग द्या. 50 इंटू कोणता कलर? रेड कलर घेऊया. 50 इंटू 2, 50 इंटू 3, 3 एकम 3, 3 एकम 3 इंटू 2, 12 इंटू 2, 12 इंटू 2, 24%. 24% कमी. 24% ऑप्शन नंबर ए. ये याद रखना, ये चीज याद रखनी है. तुम्ही म्हणणार ठीक आहे, लिहून घ्या सगळ्यांनी प्रश्न. जरा वेगळं पण आणि एक वेगळे आकडे घेऊन दाखवतो, कारण मुलांना काही कन्फ्युज होऊ शकते. मी आता एक आकडेच वेगळे करतो. चला इंग्लिशवाले तुम्ही पण करा. आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय करूया आपण या 50च्या जागेला काय करूया? 80% वाढले. चला किती घेऊया? 80% वाढले. आणि तुमचा खर्च घरात सांगितलंय फक्त 50%नच वाढायला पाहिजे. 50%च वाढायला पाहिजे. तर कितना कमी करणे? बघा आता ह्या प्रश्नासाठी बघा नेक्स्ट क्वेश्चन. ओके, एक्स्ट्रा क्वेश्चन. मी एक्स्ट्रा क्वेश्चन ही देतोय ताकि मुलांना समजेल. 100चं पेट्रोल होतं, आता 80% वाढलं. पेट्रोलची किंमत झाली 180. तर घरात काय सांगितले? खर्च फक्त 50%च वाढायला पाहिजे. 100 देत होतो, आता 180 देणार नाही. मी तुला फक्त ₹150 देणार. 50% खर्च तेवढाच वाढव. तर तुम्ही म्हणणार पेट्रोलवाल्याला 180चं नको, मला पेट्रोल फक्त 150 दे. तर तो तुम्हाला ₹30 कमीचं पेट्रोल देणार. 30 ची कमी कशावरती मित्रांनो? 180 वरती. 180 वर इंटू काय? 100. 0 आणि 0 गेलं. 3 1 3, 3 6 1/6 म्हटल्यावर 16.66%. 16.66% कमी करणे. यह प्रश्न आता है. आणखीन काय प्रश्न येऊ शकतात कि पेट्रोल की कीमत इतने परसेंट बढ़ गई, अब कितने परसेंट खपत कम करनी चाहिए? 100 जेवढं झाले तेवढं आणि वापस यायचं 100 वरती. मगाशी सांगितलं त्याच पद्धतीनं लक्षात ठेवा. पुढच्या प्रश्नाला चलूया. येस, त्याआधी आपला हा पेज आहे. ठीक आहे, युट्यूबचा हा पहिला व्हिडिओ. त्याआधी आपण हे इंस्टाग्राम चॅनल पण चालू केलंय. ठीक आहे, ऑलमोस्ट तुमच्या सपोर्टनुसार 11,000 आपले फॉलोअर्स झालेत, ज्यामध्ये आपण बेसिकली आपले जॉब नोटिफिकेशन, क्लासचं काही पण सिलेक्शन त्याचे आपण अपडेट करत राहतो. जर तुम्ही इंस्टाग्रामवर असणार तर नक्कीच आपल्या हा शिवनेरी कोचिंग ह्या पेजला फॉलो करा. लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये घालेल, तिथं तुम्ही फॉलो करा.
त्यामध्ये आपण जे नवीन बॅचेस आमचे ऑफलाईन होतात ते अपडेट तिथं देत राहतो, किंवा जॉब नोटिफिकेशन बद्दल ती पण माहिती आपण तिथं घालतो, आणि काही शॉर्ट्स ते पण मी चालू करणार मॅथ्सचे, गणितचे, फास्ट असे तिथे पण आपण चालू करूया. मुव्हिंग अहेड, नेक्स्ट क्वेश्चन. हा, अ सेल्समॅन बायज 15 आर्टिकल्स फॉर ₹10 and he sells 10 articles for ₹15. What is the profit earned by the salesman? काय है प्रश्न? विक्रेता 10 रुपए में 15 वस्तु खरीदता है और 15 रुपए में 10 वस्तु बेचता है. विक्रेता द्वारा लाभ परसेंटेज कितना है? एकदम सोपा प्रश्न आहे हा. ठीक आहे, हा एकदम सोपा प्रश्न आहे. कसं करायचं लक्षात ठेवा. एका बाजूला का शॉर्ट ट्रिक सांगत आहे, बेसिक सांगेन ना मी तुम्हाला. मी शॉर्ट ट्रिकनं सांगत आहे सगळी. ही शॉर्ट ट्रिकच यूज. हा, ठीक आहे. बेसिक पण पाहिजे तर तुमच्या आमच्या क्लासमध्ये जॉईन करा. तिथे तुम्हाला बेसिक प्लस शॉर्ट दोन्ही सांगेन. एका साइडला मित्रांनो तुम्ही लिहून घ्या वस्तू म्हटल्यावर इंग्लिश मीडियम तुम्ही लिहा आर्टिकल्स, और एक साइड में उसकी कीमत लिखिए रुपए. सर जी वस्तु कितना है? 15 वस्तु. यहाँ पे लिखिए 15 वस्तु. सर जी कितने का खरीदा? आपने कहा 10 रुपए का खरीदा. यहाँ पे लिखो रुपया. लक्षात ठेवा इकडे रुपये लिहा जरा शॉर्ट ट्रिक साठी. त्यानंतर विकताना 10 वस्तु. सर जी हमने 10 वस्तु कितने के बेचे? 15 रुपए के बेचे. हमने लिखना है यहाँ पे 15 रुपए. शॉर्ट ट्रिक बघा, फक्त क्रॉस मल्टिप्लाय करा. 10 इंटू 10 तुम्ही म्हणणार सर 100 झाले, आणि 15 इंटू 15 क्रॉस मारा, इथं लिहा 225. 100 होतं, 225 ला गेलं, 100 ला खरेदी केलं, 225 ला विकलो. 100 ची वस्तू 225 ला विकलो, किती वाढले 100 वरती? सर तुम्ही म्हणणार 125. 125 बढ़ गया है. 125 बढ़ गया है किस पे? 100 पे. तो 125% हमारे इस प्रश्न का उत्तर है 125%. लाभ प्रतिशत का फॉर्मूला होता है लाभ डिवाइडेड बाय क्रय मूल्य इंटू 100. क्रय मूल्य 100 है इसलिए जरूरत नहीं है, डायरेक्ट उत्तर इसका 125%. आता लक्षात ठेवा, इथं व्हॅल्यू 100 नसली, इथं व्हॅल्यू असली असती 150 किंवा वेगळी, तर अंतर करायचं डिवाइडेड बाय कोणत्या संख्यावर वाढायला ती संख्या खाली ठेवायची इंटू 100. खाली जुनी संख्या 100 असेल तर डायरेक्ट आन्सर येते. जुनी संख्या 90 असली असती तर 125 चे किती वाढलेत भागिले जुनी संख्या इंटू 100 ते करणं आवश्यक आहे. लक्षात ठेवा. मूव्हिंग अहेड टू द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 10. तर पहा प्रश्न काय आहे कि व्यापारी किसी वस्तु को अंकित मूल्य पर 15% की छूट देकर बेचने पर उसे 10% का लाभ प्राप्त करता है. क्रय मूल्य और अंकित मूल्य का अनुपात क्या है, यह आपको बताना है इसका अनुपात. ठीक आहे, आपण हे बेळगाव आमचं शहर जे आहे हे आहे कर्नाटकामध्ये. ठीक आहे, तर कर्नाटकचे चीफ मिनिस्टर लक्षात ठेवा, कर्नाटकाचे चीफ मिनिस्टर जे सध्याचे आहेत ते आहेत सिद्धरामय्या. तर का सांगितलं सर हे जीकेचा प्रश्न नाही, मी जीके शिकवेना, मी तुम्हाला गणित शिकवणार आहे. चीफ मिनिस्टर सिद्धरामय्या. तुम्ही म्हणणार हे काय आहे? सी म्हटल्यावर सीपी म्हटल्यावर काय मित्रांनो? कॉस्ट प्राइस. एम म्हटल्यावर एमपी म्हटल्यावर मार्क प्राइस. एस म्हटल्यावर एसपी सेलिंग प्राइस. हिंदी मीडियम तुम्ही काय लक्षात ठेवायचं? ह्याला लक्षात ठेवा क्रय मूल्य, ह्याला लक्षात ठेवा अंकित मूल्य, आणि ह्याला लक्षात ठेवा विक्रय मूल्य. विक्रय मूल्य मी शॉर्ट मध्ये लिहित आहे विक्रय मूल्य, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, दुकानदार खरेदी करतो, त्यानंतर आपल्या दुकानात येऊन लेबल लावतोय, लेबलला अंकित म्हणतोय, त्यानंतर तुम्हाला डिस्काउंट वरून विकतोय. बघा, व्यापारी वस्तु को अंकित मूल्य पर 15% की छूट देकर बेचता है और 10% का उसे लाभ होता है. क्रय मूल्य और अंकित मूल्य का लाभ घ्या. बघा, तर बघा मित्रांनो, जर दुकानदारानं ती वस्तू, कोणती वस्तू, कोणती वस्तू रे? हा, ही वस्तू, हे पुस्तक आहे यांचं. ठीक आहे, समजा हे पुस्तक 100 ला मी खरेदी केलं, मी दुकानदार आहे, मी 100 ला खरेदी करणार, तर जी 100 ला खरेदी करणार. आता मला पाहिजे काय? लाभ पाहिजे. दुकानदाराला काय पाहिजे? लाभ. तर दुकानदाराला काय पाहिजे? 10% लाभ. तर 100 ची वस्तू तो कस्टमरला कितीला विकणार? 10% वाढवून विकणार. तर 10% वाढवून विकणार 110 रुपयाला. 110 रुपयाला, तरच त्याला 10% लाभ होणार. होय. मग त्यानंतर आणि काय दिले? 15% की छूट दे रहा है, मतलब डिस्काउंट ही देणार आहे तो. आता डिस्काउंट कधी पण कोणत्या व्हॅल्यूवर देतात? अंकित वरती द्यायची असते. लक्षात ठेवा, डिस्काउंट कधीही अंकित व्हॅल्यू वरती द्यायची असते. अंकित म्हटल्यावर त्याच्यावरती लिहिलेलं असते ना एमआरपी म्हणून, त्या किमतीवरती. कोणत्या संख्यावरती 15% डिस्काउंट दिल्यावर 150 होते? तुम्ही म्हणणार हे कसं काढायचं? ठीक आहे, येणाऱ्या टाइम मध्ये तुम्हाला ते कॉन्सेप्ट हे सांगेल. तर आता पहा, डायरेक्ट सांगतो, आपल्याला ही व्हॅल्यू माहिती करायची, इकडनं मागे जायचंय, तर एकच काम करा,
100ला वरती, ओके, गणितमध्ये असं मागे जाताना 100 वरती घ्यायचं आणि त्यानंतर 15 डिस्काउंट आहे, तर 100 मधून 15 वजा करा मित्रांनो, झाले किती 85. जर इथं 20% डिस्काउंट असलं असतं तर मी इथं लिहिलं असतो 80. जर इथं 30% डिस्काउंट असतं तर 100 मायनस 30 आपण लिहिलं असतं 70. हे केल्यावरती आपली ही संख्या येते. तर कितीनं भाग देऊया बघा, 5 न देऊया. 5 एकम 5, 5 7 35, 5 into 20. आता काय भाग होत नाही, काही नाही. 110 into 20 किती झाले? 11 into 2 22 आणि त्यानंतर 2 शून्य डिवाइडेड बाय 17. तर जी काय आलं हे आलं आपलं MP. काय आलं हे? MP. तर अंकित मूल्य माझी आलेली आहे 2200 डिवाइडेड बाय किती? 17. 2200 डिवाइडेड बाय 17. प्रश्न तो नाही है. क्रय और अंकित का अनुपात क्या है? क्रय मूल्य किती? 100 आणि हे किती? 2200. ह्या दोघांचा अनुपात तुम्ही लिहिला असणार आहे. मी इरेज करतोय. लिहिला नसेल तर पॉज करा आणि लिहून घ्या. मी इरेज करत आहे. आपल्याला पाहिजे ह्या अंकित मूल्य आणि ह्या क्रय मूल्य ह्या दोघांचा अनुपात. हे 100 झालं तर हे एवढं दोघांचा अनुपात मित्रांनो, 2 शून्य ह्याचे गेले, 2 शून्य ह्याचे गेले. तुम्हाला एकच गोष्ट माहित आहे, खालची संख्या इकडे इंटू मारा. 17 इथं आले तर इथं किती गेले? 1. 17:1. 17:1 झालं ते? नाही, किती झालं ते? 22 होतं ना ते? 22 होतं ते, सॉरी 22 होतं. ठीक आहे, हे तर 22 होतं. 17:22 ऑप्शन मध्ये नाही आलं, आहे की ऑप्शन ए मध्ये आहे 17:22. हा ह्या प्रश्नाचा उत्तर. हे क्रय मूल्य, हे अंकित मूल्य, दोघांचा अनुपात. तर लक्षात ठेवा. तुम्ही म्हणणार शॉर्ट ट्रिक आहे काय? होय आहे. क्रय मूल्य आणि अंकित मूल्य, क्रय आणि अंकित, क्रय मूल्य आणि अंकित मूल्य, जर ह्या दोघांचं अनुपात बद्दल किंवा ह्या दोघांच्या रिलेशन बद्दल काही पण प्रश्न येत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवली. काय म्हणणार तुम्ही? हे बघा, इथं मी दाखवतो. जागा जास्त नाही आपल्याकडे, इथं दाखव. कुठे दाखवूया? आता जरा असं हे करूया, थांबा. हा, इथं दाखवतो. कलर जरा व्हाईट ठेवायचा होता, बॅकग्राऊंड. एकच मिनिट. आपल्याला हा व्हाईट ठेवूया. व्हाईट व्हाईट व्हाईट, बॅकग्राऊंड व्हाईट. हा, आता आला. तर पहा मित्रांनो, तुम्ही म्हणणार सर हे सगळं झंझट नको, ह्याच्यापेक्षा हे भरपूर लेंदी झालं. शॉर्ट ट्रिक बघा, मेथड नंबर 2. एक रट्टा मार फॉर्म्युला सीपी अपॉन एमपी. ह्या दोघांचं रिलेशन काय असते? सीपी आणि एमपीचा रेशो हा असतोय, लक्षात ठेवा, 100 मायनस डी डिवायडेड बाय 100 प्लस पी. हे लक्षात ठेवा. सीपी आणि एमपीचा अनुपातचा किती असतोय? 100 मायनस टी 100 प्लस पी. लक्षात ठेवा. आता सीपी एमपी बघा काय काय. ठीक आहे. हा, काय करायचं आता बघा. डिस्काउंट किती झालं मित्रांनो? 15. 100 मधून 15 वजा करा, तुम्ही म्हणणार 85. लाभ किती झाले? 10%. तर इथं 100 मध्ये 10 प्लस केलं, तुम्ही म्हणणार किती झालं सर? 110. ठीक आहे. त्यानंतर काय येईल इथं? इथं येणार सीपी. सर सीपी किती आहे माहित नाही. सीपी ला जर मी 100 धरले, काय नाही, सीपी आणि एमपीचा अनुपात आलाच की. कशाला पाहिजे हे सगळं? हा, सीपी आणि एमपीचा इथे बघा की आपल्याला सीपी आणि ह्याचा दोघांचाच तर अनुपात पाहिजे होता. आता काही लिहायची, काही 100 घालण्याची आवश्यकता नाही, आपल्याला दोघांचाच तर अनुपात पाहिजे होता. तर 5 न भाग द्या मित्रांनो. 5 एकम 5, 5 into 7 35, 5 into 2 10, 5 into 2 10, 17:22 मित्रांनो. ऑप्शन नंबर ए ही झाली आपली शॉर्ट ट्रिक मेथड नंबर 2. तर ते लक्षात ठेवा. तुम्ही म्हणणार सर नाही आता मी हेच करणार, तसं नसतंय. काही प्रश्नांना तुम्हाला मोठे प्रश्न असले तर ही मेथड ही माहिती पाहिजे आणि शॉर्ट क्वेश्चन असले तर हे शॉर्ट ट्रिकनं ही करता येते. दोन्ही मेथड लक्षात ठेवा. येस. आता जरा मला टायमिंग सांग. आता पुढचे प्रश्न नंतर करूया काय थांबूया? जरा किती झाले तिथं बघ, तिथं बघ. काय तुम्ही लावलाय टाइम? तिथे येईल. हा हा, तेवढे झाले. तर मित्रांनो, आता मी सध्या थांबवतोय क्लास, कारण मला आणखीन एक कन्नडामध्ये पण माझं YouTube चॅनल आहे. तिथं कन्नडा मीडियममध्ये मी शिकवतोय, ते पण मला व्हिडिओ शूट करायचंय. तर आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. तुम्हाला एक क्वेश्चन मी होमवर्क देईल, तुम्ही कमेंट करा आणि जेवढे तुमचे जास्त कमेंट येतील तेवढा मला पण आपल्याला हे मिळेल. एक काय म्हणतात रे त्याला? उत्साह, प्रोत्साहन. परफेक्ट वर्ड म्हटली, हिंदीमध्ये आउट ऑफ आउट आहे ती. ठीक आहे, प्रोत्साहन मिळेल. ठीक आहे.
आणि प्रोत्साहन मिळाल्यानंतर आपण अजून व्हिडिओ बनवणार, नक्की सांगतो. तुमच्या येणाऱ्या आर्मी एक्झाम, ट्रेडमन एक्झाम आणि कोणतीही एक्झाम, सीजल ही असू दे मित्रांनो, हे प्रश्न काही नव्हते, एकदम हलके फुलके होते. ह्याच्यापेक्षा हायर लेवलचे प्रश्नही आपण इझिली तुमच्या शॉर्ट ट्रिकमध्ये येणाऱ्या टाइममध्ये दाखवेन मी. ठीक आहे, तोपर्यंत तुम्ही नेक्स्ट क्वेश्चन, हा क्वेश्चन कमेंट करा की क्वेश्चन नंबर 11 सर व्हॉट इज द आन्सर. जर तुम्हाला येत असेल तर नक्कीच कमेंट करा. 11वं आणि पुढचं आणखीन एक क्वेश्चन देतो तुम्हाला 12वं. पुढच्या टाईपमध्ये 12वं हा पण क्वेश्चन तुम्ही कमेंट करा. ठीक आहे, येस, सिम्पल इंटरेस्ट आणि कंपाऊंड. पुढच्या क्लासमध्ये मी इथून परत एकदा सुरुवात करेल. तोपर्यंत अभ्यास करत राहा, जेवढे होईल तेवढे मॉक टेस्ट देत राहायचे. ओके, सो इसी के साथ क्लास को करते हैं एंड. जय हिंद, सी यू एवरीवन, बाय बाय. ओके, स्टॉप करा.